आतापर्यंत आपण बळीचं बकऱ्या अशी म्हण ऐकली असेल आणि दुसऱ्यासाठी ती वापरली पण असेल. पण रत्नागिरीत थोडं उलट झालं. तिथे बिबट्याला पकडण्यासाठी बळीची बकरी केली आहे. त्याचं झालं असं, रत्नागिरी शहराच्या भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढलाय आणि यामुळं रत्नागिरी शहराच्या भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रत्नागिरी शहरातील अबुदनगर वसाहतीमध्ये मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता आणि याआधी शहरातील 2 ते 3 ठिकाणी बिबट्याचं दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या. बिबट्या खुलेआम वावरत असल्यानं वन विभागानं तातडीनं ऍक्शन मोडवर जात उपाययोजना आता सुरू केल्या. बिबट्याला पकडण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून पिंजऱ्यामध्ये बिबट्याला अडकवण्यासाठी शेळीचा वापर करण्यात आलाय. वन विभागानं ही अनोखी शक्कल लढवली आहे. त्यामुळे ह्या अनोख्या आयडियाची सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चर्चा झाली आहे. दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, एकटे बाहेर पडू नये आणि सोबतच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा पोलिसांना कळवावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी.